नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इंग्लिश ग्रामर सिरीजमधला पार्ट ऑफ स्पीचमधला तिसरा प्रकार जो आहे ॲडजेक्टिव्ह, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ कृपया सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर चला मग आपण या ठिकाणी आता सुरू करू. आपला आजचा टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर सर्वात अगोदर आपण या ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे ते बघू. त्यापूर्वी मी त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये VIMP असं लिहिलेलं आहे. VIMP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे ग्रामरमधला हा. यावर विविध स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या क्लास 3 पासून क्लास 3, क्लास 2, क्लास 1च्या ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामरमध्ये याविषयी याचं जे ॲडव्हान्स जे रूप आहे ते त्या ठिकाणी विचारतात. तर याविषयी हे जे आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णतः बेसिक अशा प्रकारचं पाहणार आहोत. तर चला या ठिकाणी आपण सुरुवात करू. तर सर्वात अगोदर ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह अ वर्ड विच डिस्क्राईब नाऊन ऑर नाऊन क्लॉज. अ वर्ड विच डिस्क्राईब नाऊन ऑर नाऊन क्लॉज म्हणजे असा शब्द की जो वर्णन करतो. डिस्क्राईब म्हणजे काय, वर्णन करणे. कोणाचं, नाऊनचं किंवा नाऊन क्लॉजचं तो काय करतो, वर्णन करतो, त्याच्याविषयी अधिकची माहिती सांगतो. त्या शब्दाला आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. सेकंड डेफिनेशन जर सांगत झाली, अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन म्हणजे असा शब्द की जो टेल्स म्हणजे सांगतो. काय सांगतो, मोर म्हणजे जास्तीची आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, जास्तीची माहिती सांगतो. कोणाविषयी, अबाउट नाऊन, नाऊनच्या विषयी अधिकची माहिती सांगतो, त्याचं वर्णन करून सांगतो. त्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये वापरल्यामुळे त्या वाक्याची शोभा वाढते आणि त्याचा अर्थपूर्ण असा चांगला अर्थ त्या ठिकाणी तयार होतो. आणि आता बघा या ठिकाणी आता नाऊन म्हणल्याच्या नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे नाऊन असतात. आपण पहिला जो टॉपिक आहे आपला पार्ट ऑफ स्पीच मधला त्यामध्ये नाऊनचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघितले. आणि मग त्या सर्वच नाऊनचं हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, हा काय करत असतो, त्या सर्व प्रकारच्या नाऊनचं या ठिकाणी वर्णन करत असतो. वर्णन करून ते सांगत असतो की त्याचे गुणधर्माविषयी, त्याच्या क्वालिटीविषयी, त्याच्या शेप अँड साईजविषयी, त्याच्या ॲपिअरन्सविषयी, तो पदार्थ असेल किंवा तो निर्जीव पदार्थ असेल किंवा सजीव एखादी व्यक्ती असेल, प्राणी असेल, काही असेल, तर त्याविषयी जे वेगवेगळ्या प्रकारचे नाऊन वापरतात त्या नाऊनचं तो त्या ठिकाणी वर्णन करत असतो. मला असं वाटतं आता आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी समजली असेल. तर चला आपण या ठिकाणी विविध उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर सर्वात अगोदरचा प्रकार या ठिकाणी आपण बघू की ॲपिअरन्स हा म्हणजे ॲपिअरन्स ही कॅटेगरी आहे. या ॲडजेक्टिव्हची ॲपिअरन्स काय आहे, कॅटेगरी आहे. कॅटेगरी म्हणा किंवा त्याचा प्रकार म्हणा, प्रकार म्हणण्यापेक्षा ते कॅटेगरीमध्ये त्याला आपण या ठिकाणी फिट करण्याचा प्रयत्न करतो. तर तो जो नाऊन आहे किंवा ते जे नाऊन आहे ते नाऊन कशा प्रकारचं आहे, ते आढळ कसं आहे आणि त्याचं रूप कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं या ठिकाणी हे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे ॲडजेक्टिव्ह त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करतात. तर बघा मग कसं, अगोदर जर आपण घेऊ सर्वात अगोदर क्लीन आपल्याला माहिती आहे. क्लीन काय असतं, काय असतं, क्लीन कपडे असतात, क्लीन घर असतं, क्लीन रूम असते, आणखी बऱ्याच काही गोष्टी क्लीन असतात. क्लीन म्हणजे स्वच्छ. तर जे काय असेल ते जर का क्लीन असेल तर क्लीननं त्याविषयी माहिती सांगितली आहे की नाही. ही रूम आहे परंतु रूम कशी आहे, क्लीन आहे. त्यानंतर ब्युटिफुल म्हणजे सुंदर काय असतं, फुल कसं आहे, सुंदर आहे. फुलाविषयी त्याने अधिकची माहिती सांगितली. ब्युटिफुल फ्लॉवर. फॅन्सी काय असते, फॅन्सी कपडे असतात, फॅन्सी क्लॉथ, फॅन्सी ऑर्नामेंट म्हणजे दागिने, फॅन्सी म्हणजे भपकेदार आहे की नाही. फॅन्सी ऑर्नामेंट, फॅन्सी क्लोथ्स, अशा प्रकारे त्या क्लोथ्सचं, त्या कपड्यांचं या फॅन्सीने काय केलेलं, वर्णन केलेलं आहे. आणि ते दागिने जे आहेत ऑर्नामेंट त्याचं या फॅन्सीने काय केलेलं आहे, अधिक वर्णन करून सांगितलं की ते दागिने ते आहेत ते कसे आहेत, भपकेदार आहेत म्हणजे उठावदार आहेत. त्यामुळे हँडसम एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती हँडसम असू शकते, म्हणजे ती दिसायला सुंदर असू शकते. त्या व्यक्तीस त्याने हँडसम या शब्दाने त्याचं वर्णन केलं. आणि लक्षात, मस्क्युलर काय असते, बॉडी असते. मस्क्युलर बॉडी म्हणजे पिळदार शरीर कसं आहे,
मस्क्युलर आहे, त्या बॉडीविषयी त्यांनी माहिती सांगितली, अधिक माहिती सांगितली, मस्क्युलर आहे. ओके, म्हणून हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह. कोणत्या प्रकारामध्ये आपण त्याला फिट केलं, ॲपिरन्स म्हणजे आढळ किंवा त्याचं स्वरूप, या प्रकारामध्ये आपण त्याला फिट करत आहोत. त्यानंतर प्लेन, प्लेन म्हणजे सरळ, साधा, पठार, पठारी, आहे की नाही. एखादा प्रतीक असेल किंवा एखादी वस्तू गोष्ट असेल, एखादा सरळ असेल, साधी असेल, तर त्यासाठी प्लेन आपण या ठिकाणी वापरतो. स्किनी, स्किनी म्हणजे काय, स्किनी म्हणजे हडकुळा. स्किनी म्हणजे हडकुळा कोण असतो, एखादा माणूस असतो, तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी स्किनी या शब्दाने या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर आहे अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, आकर्षक. वेगवेगळ्या रंगीन वेगवेगळ्या प्रकारचे रंग असलेल्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला अट्रॅक्ट करत असतात, आहे की नाही. वेगवेगळ्या रंगाची फुले, वेगवेगळ्या रंगाची कपडे, वेगवेगळं आणखी काय असेल ते आपल्या सर्वांना माहिती आहे. अट्रॅक्टिव्ह त्या वस्तूचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर ग्लॅमरस, ग्लॅमरस म्हणजे मोहक. ग्लॅमरस म्हणजे मोहक. तेच हे दोन्ही मिळते जुळते ॲडजेक्टिव्ह आहे. ग्लॅमरस म्हणजे मोहक आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. आता ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजली की ते ॲपिरन्स म्हणजे त्याचं जे रूप आहे, जे आढळ आहे, त्यामध्ये आपण याला फिट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जो सेकंड जो या ठिकाणी कॅटेगरी या ठिकाणी मी केलेली आहे, त्या कॅटेगरीमध्ये असं आहे की त्या ठिकाणी क्वालिटीचं वर्णन केलेलं आहे. क्वालिटी, क्वालिटी म्हणजे गुण. आता गुण असतात दोन प्रकारचे गुण, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, निगेटिव्ह पर्सनॅलिटी. आता दोन प्रकारच्या व्यक्ती समाजामध्ये असतात. तर आता हे जे आहे हे व्यक्तीविषयी सांगतं. व्यक्ती, समाजामधल्या व्यक्ती बघा कशा आहेत त्या. काही व्यक्ती अशा असतात की पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी घेऊन येतात आणि काही असतात निगेटिव्ह पर्सनॅलिटी. म्हणजे काही लोक सकारात्मक विचार करतात आणि काही लोक नेहमी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करतात. तर त्या लोकांचं वर्णन या वेगवेगळ्या शब्दांच्या ॲडजेक्टिव्हच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. तर बघा, सर्वात अगोदरचा जो ॲडजेक्टिव्ह आहे सकारात्मक आपण बघू आणि त्यानंतर नकारात्मक बघू. काम, काम म्हणजे शांत संयमी. काम म्हणजे शांत संयमी. एखादा माणूस असेल तो काम असेल म्हणजे तो खूप काम राहतो, म्हणजे खूप कूल राहतो, खूप शांत राहतो, खूप संयमी असतो. एखादा व्यक्ती असेल, योद्धा असेल, तो असं ब्रेव असतो. ब्रेव म्हणजे शूर, ब्रेव म्हणजे शूर. त्यानंतर फेथफुल म्हणजे विश्वासू. फेथफुल म्हणजे विश्वासू एखादा माणूस. त्यानंतर जेंटल म्हणजे सभ्य माणूस. जेंटल म्हणजे सभ्य माणूस. माणूस आहे पण कसा आहे, जेंटल आहे. काइंड म्हणजे दयाळू. माणूस आहे पण कसा आहे, दयाळू आहे. काइंडनं त्याचं वर्णन केलं. नाईस म्हणजे छान, चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, छान आहे, त्याचं वागणं कसं आहे, छान आहे. पोलाईट, पोलाईट म्हणजे नम्र. पोलाईट म्हणजे नम्र. त्यानंतर हॅपी म्हणजे आनंदी. ॲम्बिशियस, ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. काही माणसं असे असतात आणि किंवा तुम्ही इतिहासामध्ये असे राजे महापुरुष होऊन गेले, आपल्याला त्याविषयी माहिती आहे, ते कसे होते, ॲम्बिशियस होते. म्हणजे त्यांचं जीवनामध्ये काहीतरी ॲम्बिशन होतं, म्हणजे ध्येय होतं, ते ध्येय वेळे होते. म्हणून या शब्दाचा अर्थ होतो ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. जीवनामध्ये काहीतरी ध्येय घेऊन आले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, असे माणसं असतात, म्हणजे पॉझिटिव्ह विचाराचे. ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक. आपले विद्यार्थी जे असतात ते सर्व असे असतात. ओबिडियंट या प्रकारामध्ये ते मोडतात. ते सरांची आज्ञा पाळतात, गुरुजनांची, माता पितांची ते आज्ञा पाळतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, ओबिडियंट. आता हे झाले सकारात्मक पर्सनॅलिटी म्हणजे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी वाले ॲडजेक्टिव्ह. यांनी काय सांगितलेलं आहे, गुणवैशिष्ट्य वर्णन केलेलं आहे. कोणत्या प्रकारचं, सकारात्मक. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये बघा. आता निगेटिव्ह मध्ये बघायच्या नंतर आपण सर्वात पहिला आहे लेझी. लेझी म्हणजे आळशी माणसं असतात, आहे की नाही. आळशी विद्यार्थी सुद्धा असतात, आळशी मुलं सुद्धा असतात. अभ्यास करत नाही, त्यांना अभ्यास करायचं जीवावर येतं, त्यांना आपण आळशी म्हणतो. लवकर सकाळी उठत नाही, त्यांना काय म्हणतो, आळशी. त्यानंतर क्रुएल. क्रुएल म्हणजे काय, क्रुएल म्हणजे निर्दयी. क्रुएल म्हणजे निर्दयी, की ज्यांना कशाची, कोणत्याच प्राण्याची, कोणाची त्यांना दया येत नाही, त्यांच्याकडे दयाभाव नसतो, त्यांना काय म्हणतात, निर्दयी. अँग्री, अँग्री म्हणजे रागट. ते माणसं कसे असतात, रागट असतात. त्यानंतर हेल्पलेस. हेल्पलेस म्हणजे असहाय्य. हेल्पलेस म्हणजे असहाय्य, म्हणजे त्यांच्याकडून काही आपण हेल्पची अपेक्षा करू शकत नाही, म्हणजे ते कोणालाही मदत करण्याच्या योग्य नसतात. त्यानंतर होपलेस म्हणजे ज्यांच्याकडून आपण काही आशा करू शकत नाही, निराशावादी. होपलेस म्हणजे निराशावादी. नर्वस म्हणजे उदास. नर्वस म्हणजे उदास. काही जे लोक असतात ते नर्वस असतात,
तर त्यांचं वर्णन या शब्दाने केलेलं आहे. नर्वस आहेत, पॅनिक आहेत, काही दुःखी आहेत, पॅनिक म्हणजे दुःखी. रिपल्सिव्ह म्हणजे तिरस्कारी, रिपल्सिव्ह म्हणजे तिरस्कारी. काही माणसांना, काही लोकांचा तिरस्कार वाटतो, ऐक नाही, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बरं दिसत नाही, असे जे लोक, अशा कॅटेगरीमध्ये जे लोक असतात त्यांना रिपल्सिव्ह पर्सन असे म्हणतात. त्यानंतर वरीड, काही लोक विनाकारण बऱ्याच काळापर्यंत काळजी करत राहतात, दिवसभर विनाकारण, काही नसताना, कारण नसताना काळजी करतात, त्यांना म्हणतात वरीड. म्हणजे चिंताग्रस्त, नेहमी ते चिंतेमध्ये असतात, कसल्या कसल्या प्रकारची काळजी करतात. थॉटलेस म्हणजे अविचारी किंवा ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विचार नाही, विचाराचा अभाव असणारे, आहे की नाही, कोणत्याच प्रकारचा विचार करत नाही ते, त्यांना म्हणतात थॉटलेस, अविचारी. आता हे झाले पर्सनच्या बाबतीमध्ये, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आलं लक्षात तुमच्या? आता त्यानंतर आता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, त्यानंतर ज्या व्यक्ती असतात, काही निर्जीव वस्तू, काही सजीव, अशा बऱ्याच कॅटेगरीमध्ये जे वेगवेगळे जे त्यांचे जे विशेषण आहेत ते वर्णन करण्याचं काम या ठिकाणी साईज अँड शेप करत असते. साईज अँड शेप, शेप म्हणजे आकार आणि साईज म्हणजे पण आकार. तर बघा, त्यामध्ये सर्वात अगोदर स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान. एखादा ऑब्जेक्ट असेल, वस्तू असेल, काही असू शकतं, लहान आहे तर त्याचं जे वर्णन आहे ते स्मॉल या शब्दाने केलेलं आहे. स्मॉल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठा, फॅट म्हणजे लठ्ठ, लार्ज म्हणजे मोठा, लिटल म्हणजे छोटा, टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे ठेंगणा, टायनी म्हणजे खूपच स्मॉल, खूपच छोटा म्हणजे त्याला आपण म्हणतो टायनी पार्टिकल, आहे की नाही. त्यानंतर ह्यूज म्हणजे प्रचंड, खूप मोठा असा एखादी ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणतो, ह्यूज ऑब्जेक्ट. राऊंडेड म्हणजे गोलाकार, त्याच्यामध्ये आणखी बरेच आहे, सर्क्युलर आहे की नाही, बरेच प्रकारचे जे जे आकार असतात, आकाराचं वर्णन करणारे बॉक्स टाईप आहेत, आहे की नाही. तर त्या ऑब्जेक्टिव्हला आपण या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये फिट केलेलं आहे, शेप अँड साईज टाईप ऑब्जेक्टिव्ह. तर त्यानंतरचा जो आपला समोरचा जो प्रकार आहे, क्वांटिटी म्हणजे संख्यावाचक. आता क्वांटिटी आपण कोणाकोणाची क्वांटिटी आपण मोजतो, वस्तूची आपण क्वांटिटी मोजतो, व्यक्तींची मोजतो, समूहाची मोजतो, घरांची, झाडांची, कशाची, ज्याला आपण मोजतो ते सर्व या क्वांटिटी म्हणजे संख्यावाचक ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते या ठिकाणी येतात. आता या ठिकाणी सम म्हणजे काही, सम पीपल आपण काय म्हणतो, सम पीपल म्हणजे काही लोक आहेत, परंतु ते काही आहेत. तर याचा उल्लेख या ठिकाणी काही लोक दर्शवण्यासाठी समचा वापर करतात. मच म्हणजे पुष्कळ. आता समच्या अपोजिट काय आहे, मच आहे. जास्तीचे जर असतील तर आपण मच या ठिकाणी वापर करतो. त्यानंतर इनफ म्हणजे पुरेसे, माझ्याकडे जे आहे ते माझ्यासाठी इनफ आहे म्हणजे पुरेसं आहे, म्हणजे ते सुद्धा मोजतो आपण क्वांटिटीमध्ये. ऑल म्हणजे सर्व, जे आहे ते सर्व, 10 पेन असतील तर 10 ऑल टोटल, त्याला आपण ऑल असं म्हणतो. हाफ म्हणजे अर्धे, 10 असेल तर 10चे हाफ 5, त्याला पण आपण या ठिकाणी काउंट करू शकतो. म्हणजे हे क्वांटिटीमध्ये आले. त्यानंतर हे सफिशियंट म्हणजे पुरेसे, होल म्हणजे सर्व, होल प्लेस किंवा होल पॅलेस, संपूर्ण राजवाडा. तर या ठिकाणी आपण त्याचं वर्णन करतो. फ्यू म्हणजे काही, म्हणजे एखाद्या समूहापैकी काही, त्याचा उल्लेख करत असेल तर फ्यू या ॲडजेक्टिव्हचा या ठिकाणी वापर होतो. मेनी म्हणजे पुष्कळ, एखादी वस्तू सांगायची असेल तर त्याचा वापर आपण या ठिकाणी करतो. मेनी म्हणजे पुष्कळ. फर्स्ट म्हणजे पहिला, आणि लास्ट म्हणजे शेवटचा. हे सर्व या ठिकाणी काउंट करण्यासाठी, मोजण्यासाठी, क्वांटिटी दाखवण्यासाठी हे जे शब्द आहेत, या शब्दांना ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. कारण की या सर्व शब्दांनी कुठल्या तरी नाऊनचं या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या नाऊनला डिस्क्राईब केलेलं आहे किंवा त्याच्याविषयी मोर इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. म्हणून या सर्व जे वर्ड्स मी या ठिकाणी लिहिले, त्या सर्व वर्ड्सला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. ते ॲडजेक्टिव्हचे वेगवेगळे प्रकार मी या ठिकाणी कॅटेगरी वाईज फिट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी जी मोकळी जागा जी सोडलेली आहे ती तुम्हाला त्याचा मराठीत अर्थ देण्यासाठी सोडलेली आहे. जे विद्यार्थी असतील, जे हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांनी एका नोटबुकमध्ये असं चार्ट तयार करून याचा मराठीमध्ये याचं मिनिंग लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी
जास्तीत जास्त समजेल. आता हे फक्त उदाहरणं घेऊन, एका शब्द घेऊन या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचे संपूर्ण सेंटेन्स घेऊ आणि त्या सेंटेन्स त्यामध्ये सेंटेन्समधलं ॲडजेक्टिव्ह कोणतं आणि त्याचा कोणाविषयी ते कसं माहिती सांगतं आणि कसं सेंटेन्स तयार होतं त्याविषयी आपण त्यामध्ये सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच या ठिकाणी घेऊ आणि समोरचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे हा विशेषण, हा जो तिसरा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीच मधला, हा या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता या विशेषणाचा हा पार्ट 1 समजा, पार्ट 2 लवकरच आपण घेऊन येऊ. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.